आज मी तुमच्यासाठी लातूरच्या सर्वात प्राईम लोकेशनवर आणि सर्वात व्हीआयपी कॉलनीमध्ये असलेला समोरील 3 BHK पूर्ण फर्निचर केलेला एकदम लक्झरियस बंगला विक्रीसाठी घेऊन आलो आहे। बंगल्याच्या समोरच्या बाजूला हा पक्का 30 फूट साईजचा रस्ता आहे। बंगल्याची दिशा ही पूर्व आहे। या रो बंगल्याच्या प्लॉटची साईज 1050 स्क्वेअर फूट आहे। समोरच्या बाजूला खूप सुंदर अशी झाडे लावली आहेत। एंट्रीला मोठेसचं गेट आहे आणि गेट मधून आतमध्ये एंट्री करताच आपल्याला मोठेसचं पार्किंग एरिया पाहायला मिळतो। पाण्यासाठी बोरवेल आहे, पाण्यासाठी हौद आहे। वरच्या बाजूला आकर्षक अशी डिझाइन बनवण्यात आली आहे। समोर थोडी जागा सोडली आहे। या ठिकाणाहून आपली बंगल्यामध्ये एंट्री होते। आतमध्ये एंट्री करताच आपल्याला मोठेसचा हॉल पाहायला मिळतो। संपूर्ण घरामध्ये खूप सुंदर अशी टाइल्स आणि भिंतीवर आकर्षक असा कलर दिला आहे। वरच्या बाजूला पूर्णपणे पीओपी करून लाईट फिटिंग सुद्धा केली आहे। हॉल मध्ये सोफा सेट, टीव्ही साठी सेपरेट पॉइंट आहेत। याच्या अगदी बाजूला मोठेसचं किचन आहे। किचन मध्ये मोठेसचा किचन वाटा, देवघर साठी सेपरेट पॉइंट, फ्रीज साठी सेपरेट पॉइंट, सामान ठेवण्यासाठी कपाट, वरच्या बाजूला लेंटेन आणि त्यामध्ये सुद्धा सामान ठेवण्यासाठी कपाट आणि वरच्या बाजूला पीओपी आणि लाईट फिटिंग सुद्धा आहे। हॉलच्या एकदम पाठीमागच्या बाजूला पहिली बेडरूम आणि कॉमन टॉयलेट बाथरूम आहे। या ठिकाणी समोर वॉश बेसिन आहे। या ठिकाणी पहिली बेडरूम आहे, पण ही सध्या लॉक असल्यामुळे आपण मधला व्ह्यू दाखवू शकत नाहीत। या ठिकाणी कॉमन बाथरूम आहे, पण याचा वापर सध्या यांनी स्टोर रूम म्हणून करतात। याच्या अगदी बाजूला कॉमन टॉयलेट बाथरूम आहे। या ठिकाणी आपण ही बाथरूम पाहू शकतात। पाठीमागच्या बाजूला मोठेसाची बाल्कनी आहे, ज्यामध्ये धुणी व भांडी धुण्यासाठी पॉइंट दिला आहे। आता आपण ग्राउंड फ्लोअर पाहिला आहे। आता आपण फर्स्ट फ्लोअर कसा आहे ते पाहणार आहेत। या बाजूने फर्स्ट फ्लोअर कडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत। वरच्या मजल्यावर सुद्धा 2 बेडरूम आहेत आणि दोन्ही बेडरूम मास्टर बेडरूम आहेत। बंगल्याची कागदपत्र पूर्ण आहेत आणि बंगला विकत घेण्यासाठी आपल्याला कोणती बँक लगेच लोन सुद्धा देईल। या ठिकाणी आपण ही दुसरी बेडरूम पाहू शकतात। या रूम मध्ये सुद्धा सामान ठेवण्यासाठी वरच्या बाजूला फर्निचर आणि वरच्या बाजूला पीओपी करून लाईट फिटिंग केली आहे। रूमची साईज सुद्धा मोठी आहे। या ठिकाणी वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी पॉइंट आहे। या बाजूला रूमला अटॅच असलेली बाथरूम आहे। बाथरूम साईजने मोठी असून बाथरूम खूप सुंदर आणि एकदम चांगली बनवली आहे। या बाजूला तिसरी बेडरूम आहे आणि तिसरी बेडरूम सुद्धा मास्टर बेडरूम आहे। रूम मध्ये कॉट, सामान ठेवण्यासाठी भिंतीमध्ये कपाट, एसी साठी पॉइंट, वरच्या बाजूला पीओपी आणि लेडीज साठी तयार होण्यासाठी सुद्धा सेपरेट पॉइंट दिला आहे। या रूमला सुद्धा अटॅच एक बाथरूम आहे। या ठिकाणी आपण बाथरूम पाहू शकतात। बाथरूमच्या समोर वॉश बेसिन साठी पॉइंट आहे। या ठिकाणी खूप सुंदर आणि मोठेसाची बाथरूम दिली आहे। हा रो बंगला नवीन रेणापूर नाक्यापासून डी मार्ट कडे जाणाऱ्या रोड पासून 200 मीटर अंतरावर आहे आणि बंगल्यापासून डी मार्ट सुद्धा 200 मीटर अंतरावर आहे। समोरच्या बाजूला मोठेसाची बाल्कनी आहे। या बाल्कनीचा वापर आपण आपल्या गरजेनुसार करू शकतात। या ठिकाणी वॉश बेसिन आहे। वरच्या बाजूला पूर्णपणे पत्रे बसवून घेतले आहेत, ज्यामुळे या ठिकाणी थोडंही पाणी येणार नाही याची काळजी घेतली आहे। वरच्या बाजूला टेरेस एरिया आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे टेरेसवर खूप सुंदर असं गार्डन सुद्धा बनवलेलं आहे आणि आपण ते गार्डन सुद्धा पाहू शकतात। आजूबाजूला पूर्णपणे व्हीव्हीआयपी वस्ती आहे। या बंगल्यापासून नवीन रेणापूर नाका आणि अंबाजोगाई रोड सुद्धा 500 मीटर अंतरावर आहे। ही प्रॉपर्टी कशी पाहायला यायचं ते आपण पाहू। समोर आपण भीमाशंकर रेसिडेन्सीची कमान पाहू शकतात। याच रेसिडेन्सीमध्ये आपला बंगला आहे। एंट्रीला 40 फूटचा मोठा रोड आहे। समोर लातूरमधील प्रसिद्ध गजानन रेसिडेन्सी आहे। या ठिकाणाहून आतमध्ये जाणारा आपण हा 30 फूटचा रस्ता पाहू शकतात। हाच रस्ता प्रॉपर्टीकडे जातो। आजूबाजूला पूर्णपणे व्हीव्हीआयपी वस्ती आहे। कमानीपासून फक्त 50 मीटर आतमध्ये येताच्या बाजूला एक टर्न घ्या। हा समोरचा 30 फूटचा रस्ता हा बंगल्याच्या समोरचा रस्ता आहे। या बंगल्याला पूर्णपणे पाहता हा बंगला खूप सुंदर आणि व्हीआयपी बंगला आहे, त्यामुळे हा बंगला आपण लवकरात लवकर विकत घ्या, संधी सोडू नका। बंगल्याच्या अधिक माहितीसाठी प्रॉपर्टी मालकांचे नाव, त्यांचा मोबाईल नंबर, प्रॉपर्टीचं गुगल लोकेशन आणि प्रॉपर्टीची किंमत या सगळ्याच गोष्टी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत। त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतात। या चॅनल मार्फत कोणत्याही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी कोणाकडूनही 1ही रुपया कमिशन घेतले जात नाही। जाहिरातीसाठी माझा मोबाईल नंबर स्क्रीनवर दिला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।